Hello 11th Commerce students, welcome to Late Prayagbai Patil Junior College, Latur. Secretarial Practice Standard 11. Secretarial Practice सचिवाची कार्यपद्धती इयत्ता 11वी हा आपण आज सब्जेक्ट सुरू करणार आहोत. इलेवन्थ कॉमर्समध्ये SP ज्याला आपण म्हणतो सेक्रेटरियल प्रॅक्टिस, यामध्ये नंबर ऑफ चॅप्टर्स 12 चॅप्टर्स आहेत. फर्स्ट आहे सेक्रेटरी, सेकंड आहे जॉईंट स्टॉक कंपनी, संयुक्त भांडवली कंपनी ज्याला म्हणतात. थर्ड आहे फॉर्मेशन ऑफ अ कंपनी, कंपनी स्थापन करण्यासंदर्भातील. फोर्थ नंबर आहे डॉक्युमेंट्स रिलेटेड टू फॉर्मेशन ऑफ अ कंपनी, डॉक्युमेंट कागदपत्र कंपनी स्थापन करण्यासाठी काय लागतं यास. फिफ्थ नंबर आहे मेंबर्स ऑफ अ कंपनी, कंपनीचे सभासद. सिक्स नंबर आहे डायरेक्टर्स अँड की मॅनेजरियल पर्सनल ऑफ अ कंपनी, डायरेक्टर्स कोण कोण आहेत या कंपनी संदर्भातील हा 6 नंबरचा चॅप्टर. 7 नंबर कंपनी मीटिंग फर्स्ट, 8 नंबर कंपनी मीटिंग सेकंड, 9 नंबर बिझनेस कम्युनिकेशन स्किल ऑफ सेक्रेटरी, सेक्रेटरीची स्किल संपर्क साधण्या संदर्भातील. त्यानंतर 10, 11 आणि 12 हे 3 चॅप्टर बिझनेस लेटर संदर्भातील आहेत. करस्पॉन्डन्स विथ डायरेक्टर्स, डायरेक्टरसोबत करण्यात येणारा पत्रव्यवहार ज्याला म्हणता येईल, किंवा डायरेक्टरसोबत करण्यात येणारा बिझनेस लेटर्स. ॲज अ सेक्रेटरी म्हणून कंपनीचा तो डायरेक्टरसोबत बिझनेस लेटर्स काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असतो या लेटर्सद्वारे. त्यानंतरचा 11 नंबर आहे करस्पॉन्डन्स विथ बँक्स, बँकेसोबत करण्यात येणारा पत्रव्यवहार. आणि 12 नंबर आहे करस्पॉन्डन्स विथ स्टॅच्युटरी अथॉरिटीज, करस्पॉन्डन्स विथ स्टॅच्युटरी अथॉरिटीज, वरिष्ठ अथॉरिटीसोबत, उच्च समितीसोबत करण्यात येणारा पत्रव्यवहार. अशा प्रकारचे 3 बिझनेस लेटर्स आहेत ज्याला करस्पॉन्डन्स असं म्हणण्यात आलेलं आहे. हे 3 बिझनेस लेटर्स आहेत आपल्याला. आणि उर्वरित 9 चॅप्टर्स हे आपल्याला सेक्रेटरी म्हणजे सचिव आणि त्याचे फंक्शन, तो काय कशा प्रकारचे कार्य करतो. सेक्रेटरी हा जॉईंट स्टॉक कंपनी संदर्भातील असतो, म्हणजे कंपनीसाठीचा लागणारा पर्सन आणि त्याची वर्किंग हे 9 चॅप्टर्समध्ये देण्यात आलेले आहे. आणि 10, 11 आणि 12 चॅप्टर ह्या 3 चॅप्टर्समध्ये तो करण्यात येणारा कम्युनिकेशन म्हणजेच संपर्क बिझनेस लेटर्स, मग तो डायरेक्टर्स, बँक आणि स्टॅच्युटरी अथॉरिटीजला कशा पद्धतीने करणार आहे हे पाहणार आहोत. यानंतर आपण चॅप्टर नंबर फर्स्ट पाहणार आहोत सेक्रेटरी. चॅप्टर नंबर फर्स्ट सेक्रेटरी, ज्याला चिटणीस सचिव असे म्हणतात. या सेक्रेटरी या फर्स्ट चॅप्टरमध्ये आपल्याला कोणते कोणते पॉईंट्स पाहायचे आहे ते आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. फर्स्ट नंबर आहे ओरिजिन ऑफ सेक्रेटरी, चिटणीस सचिव याची उत्पत्ती कशाद्वारे झाली. त्यानंतर आहे मिनिंग अँड डेफिनेशन, त्याची व्याख्या आणि अर्थ ज्याला म्हणण्यात येतं. त्यानंतर फीचर्स म्हणजेच सेक्रेटरीचे फीचर्स काय आहेत, वैशिष्ट्ये काय आहेत. त्यानंतर इम्पॉर्टन्स, सेक्रेटरीचे महत्त्व काय आहे. त्यानंतर टाईप्स पाहायचं आहे सेक्रेटरीचे. सेक्रेटरीचे टाईप्स फर्स्ट आहे 2 टाईप्स ऑफ सेक्रेटरी, पर्सनल सेक्रेटरी अँड देन सेकंड इज इन्स्टिट्यूशनल सेक्रेटरी. पर्सनल सेक्रेटरी खाजगी सचिव चिटणीस असं म्हणण्यात येतं. आणि इन्स्टिट्यूशनल सेक्रेटरी संस्थात्मक चिटणीस किंवा सचिव म्हणतात. या इन्स्टिट्यूशनल सेक्रेटरीचे पुन्हा 4 टाईप्स पडतात. फर्स्ट आहे सेक्रेटरी ऑफ नॉन प्रॉफिट असोसिएशन्स, नॉन प्रॉफिट असोसिएशन, नॉन प्रॉफिट नफा न घेतलेल्या संस्थांचा चिटणीस. सेक्रेटरी ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी, कोऑपरेटिव्ह सहकारी संस्थेचा सचिव. सेक्रेटरी ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी, आपल्याला पूर्णपणे कशाचं पाहिजे आहे, जॉईंट स्टॉक कंपनी, संयुक्त भांडवली
संस्था ज्याला म्हणण्यात येतं किंवा कंपनी म्हणण्यात येतं. त्यानंतर 4th नंबर आहे स्टॅच्युटरी ऑफ गव्हर्मेंट डिपार्टमेंट, सरकारी खात्याचा सचिव. हे असे इन्स्टिट्यूशनल सेक्रेटरीचे 4 टाईप्स आहेत. एक टाईप्स आपणही या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आहे 6 नंबरचा पॉईंट फंक्शन्स ऑफ सेक्रेटरी. फंक्शन्स, कार्य. कशाची? सेक्रेटरीचे काय कार्य आहेत, काय कामं आहेत त्याचे. त्यानंतर 7 नंबर आहे क्वालिटीज ऑफ सेक्रेटरी. सेक्रेटरीजवळ काय क्वालिटीज असल्या गेल्या पाहिजेत, काय गुण असले गेले पाहिजेत हे. आणि त्यानंतर आहे डिस्टिंक्शन, या दोघांमधील सेक्रेटरीजमधील फरक काय आहे, जो आपण 11th डिस्टिंक्शन बिटवीन म्हणजेच फरक स्पष्ट करा पाहिलेला आहे तो. एकूण नंबर ऑफ फर्स्ट चॅप्टरमध्ये 8 पॉईंट्स आहेत. आपण 1 बाय 1 त्याला सुरुवात करणार आहोत. तर फर्स्ट चॅप्टर सेक्रेटरी, सचिव, चिटणीस या संदर्भातील इंट्रोडक्शन. फर्स्ट, द इंडियन इकॉनॉमी इज फास्ट डेव्हलपिंग अँड हॅज फास्टेस्ट ग्रोईंग सर्व्हिस सेक्टर इन द वर्ल्ड. व्हेरियस फॉर्म्स ऑफ ऑर्गनायझेशन हॅव इमर्ज्ड इन द प्रेझेंट इकॉनॉमी सिच्युएशन. काय म्हणलं आहे? द इंडियन इकॉनॉमी इज फास्ट डेव्हलपिंग. इंडियन इकॉनॉमी, भारतीय अर्थव्यवस्था ही झपाट्याने मोठ्याने विकसित होत आहे आणि जगातील सर्वात वेगाने वाढणारी ही सेवा क्षेत्रातील एक अग्रगण्य अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. इट हॅज फास्टेस्ट ग्रोईंग सर्व्हिस सेक्टर इन द वर्ल्ड. जगातील सगळ्यात मोठ्या प्रमाणात ग्रोथ करणारे, फास्टेस्ट ग्रोथ, सगळ्यात मोठ्या वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ही भारतीय अर्थव्यवस्था आहे. यानंतर व्हेरियस फॉर्म्स ऑफ ऑर्गनायझेशन हॅज इमर्ज्ड इन द प्रेझेंट इकॉनॉमिक सिच्युएशन. प्रेझेंट इकॉनॉमिक सिच्युएशन, सध्याच्या अर्थव्यवस्थेत विविध प्रकारच्या काय आहेत? व्हेरियस फॉर्म्स ऑफ ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन, व्यवसाय, संघटना, वेगवेगळ्या संघटना. काय म्हणलं आहे? प्रेझेंट इकॉनॉमिक सिच्युएशन म्हणजे सध्याच्या अर्थव्यवस्थेत विविध प्रकारच्या व्यवसाय संघटनेच्या संख्येत वाढ झालेली आहे. त्यानंतर फायनान्स इज नीडेड टू एस्टॅब्लिश अ बिझनेसेस, रन इट, टू मॉडर्नाइज्ड इट, expand it and diversify it. The role of financial management has become important to the corporate world. आजच्या काळामध्ये काय झालेले आहे? अशा व्यवसायाची स्थापना म्हणजे अशा बिझनेस ऑर्गनायझेशनची एस्टॅब्लिशमेंट, बिझनेस एस्टॅब्लिश, अ बिझनेस एस्टॅब्लिश होणे, स्थापन होणे, अशा चालत आहेत. मॉडर्नाइज इट, आधुनिकरण करत आहेत. एक्सपांड इट, मोठ्या प्रमाणात विस्तृत आहेत. या सगळ्यांना काय लागतं? फायनान्स म्हणजेच काय? पैशाची आवश्यकता असते. द रोल ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट हॅज बिकम इम्पॉर्टंट टू द कॉर्पोरेट वर्ल्ड. कॉर्पोरेट क्षेत्रात आर्थिक व्यवस्थापन म्हणजेच मॅनेजमेंट, फायनान्शियल मॅनेजमेंट. कॉर्पोरेट क्षेत्रात कशाची आवश्यकता आहे? या व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. आणि या कॉर्पोरेट क्षेत्रात आर्थिक व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. व्यवसायाचा, याचाच अर्थ बिझनेसचा. Expert individuals having special capability and knowledge to grow business have now become important for our present Indian business scenario. The profession of secretary is one such profession which creates to the charging demand of businessmen and organizations. या सेक्रेटरी, द प्रोफेशन, पेशा, चिटणीसाचा व्यवसाय हा म्हणजेच सेक्रेटरीचा प्रोफेशन जे आहे एक प्रकारचाच व्यवसाय आहे. आणि या व्यवसायाला म्हणजेच तो बिझनेसला
आणि बिझनेस ऑर्गनायझेशनला म्हणजे संस्थांना बदलत्या मागणीनुसार त्यांची पूर्तता करण्यासाठीच तो वर्किंगमध्ये आलेला आहे. द सब्जेक्ट सेक्रेटरियल प्रॅक्टिस डील विथ द ओरिजिन, इम्पॉर्टन्स, फीचर्स, टाइप्स, अपॉइंटमेंट, qualities, qualification, functions, duties of different types of secretaries, the functioning of joint stock company, etc. चिटणीसाची कार्यपद्धती म्हणजे सेक्रेटरियल प्रॅक्टिस हा जो विषय आहे, हा विषय विविध प्रकारच्या डिफरंट टाईप्सच्या सेक्रेटरीचे महत्त्व, इम्पॉर्टन्स, फीचर्स, वैशिष्ट्ये, टाईप्स, प्रकार, अपॉइंटमेंट, त्यांची पात्रता, गुणवत्ता, क्वालिटीज आहेत, त्यांच्या क्वालिफिकेशन्स आहेत, कार्य आहे, कर्तव्य आहे, फंक्शन्स आहेत, ड्युटीज आहेत, त्यांचं कार्य आहे, या वेगवेगळ्या प्रकारांची तो काय करतो, कार्य करण्यास आलेला आहे. आणि या सगळ्या काहींचा तो म्हणजेच द फंक्शनिंग ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी एक्सेट्रा संयुक्त भांडवली कंपनीच्या कार्यप्रणालीसाठी तो विशिष्टद्वारे विशिष्ट काम करणे व शिकवणे हे या चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ओरिजिन ऑफ सेक्रेटरी. सेक्रेटरी, चिटणीस, सचिव या शब्दाची उत्पत्ती कसा झाली किंवा हा शब्द केव्हा तयार झाला, कधी तयार झाला, यावरतीच आपल्याला पाहायचं आहे. अंटील द लेट 19th century, 19व्या शतकाच्या अगोदर किंवा उत्तरार्धात पर्सन्स इन्वॉल्वड इन द डेली करस्पॉन्डन्स and the activities related to finance had assured the title secretary. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात दैनंदिन पत्रव्यवहार, परत एक वेळेस सांगतो, डेली करस्पॉन्डन्स, CORRESPONDENCE, करस्पॉन्डन्स याचाच अर्थ पत्रव्यवहार, डेली करस्पॉन्डन्स दैनंदिन पत्रव्यवहार, अँड द ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू द फायनान्स हॅड ॲश्युअर्ड द टायटल सेक्रेटरी. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात शेवटच्या दैनंदिन पत्रव्यवहार आणि वित्तविषयक याचाच अर्थ पैसाविषयक, फायनान्स ज्याला म्हणतो आपण, पैशाविषयक कार्यामध्ये गुंतलेली व्यक्ती म्हणजेच सचिव, सेक्रेटरी होय. पर्सन्स इन्वॉल्वड, एखादा व्यक्ती इन्वॉल्व होणे, इन द डेली करस्पॉन्डन्स एखादा व्यक्ती दररोजच्या पत्रव्यवहारात, अँड द ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू फायनान्स आणि त्याची कृती कोणती, पैशाविषयक कार्यामध्ये गुंतलेली व्यक्ती, फायनान्स हॅड ॲश्युअर्ड द टायटल सेक्रेटरी. अशांना काय म्हणण्यात येत होतं, सचिव किंवा चिटणीस म्हणण्यात येत होतं त्या काळामध्ये. त्यानंतर द लॅटिन वर्ड, हा एक लॅटिन वर्ड आहे. लॅटिन भाषेमध्ये काय आहे, लॅटिन भाषेमध्ये सेक्रेटरीला काय म्हणत होते, सेक्रेटम किंवा सेक्रेटस. लॅटिन भाषेमध्ये सेक्रेटरीला सेक्रेटम किंवा सेक्रेटस, विच मीन्स द सिक्रेट्स. याचाच अर्थ काय होता, गोपनीय, सिक्रेट्स. आपणही आपले काही सिक्रेट्स जवळ ठेवतो, आपल्या एका फ्रेंडला सांगतो किंवा अदरवाईज कोणाला सांगू नका, माझं सिक्रेट्स आहे म्हणतो. सिक्रेट्स आहे याचाच अर्थ गोपनीय आहे, तो सिक्रेटरीत्या आपण ते लपून ठेवलेला असतो. त्याच पद्धतीनं सेक्रेटरी, द लॅटिन वर्ड, त्याला काय म्हणण्यात येतो लॅटिन भाषेमध्ये, सेक्रेटम किंवा सेक्रेटस. याचाच अर्थ विच मीन्स सिक्रेट्स. याचाच अर्थ काय होतं, गोपनीय, आपण गुपित ठेवतो. द वर्ड सेक्रेटरी इज डिरिव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड. आता मेन सुरुवात झालेली. द वर्ड सेक्रेटरी इज, सेक्रेटरी हा शब्द डिरिव्ड उत्पत्ती होणे, शब्दाची निर्मिती होणे, फ्रॉम द लॅटिन वर्ड, लॅटिन वर्डापासून तयार झाला आहे. तो वर्ड आहे सेक्रेटरियस. कोणता वर्ड आहे तो, सेक्रेटरियस.
SECRETARIUS. Secretarius. Secretarius means, which means someone who works for a person of great importance. याचाच अर्थ काय? अशी व्यक्ती जी दुसऱ्या महत्त्वाच्या व्यक्तीसाठी काम करते. द वर्ड सेक्रेटरी इज, सेक्रेटरी हा शब्द डेरिव्ड होणे, उत्पत्ती होणे, कोणत्या? लॅटिन वर्डपासून तयार झाला. विच वर्ड? सेक्रेटरियस. सेक्रेटरियस मीन्स समवन हू वर्क्स फॉर अ पर्सन ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स. म्हणजेच सेक्रेटरियस या लॅटिन भाषेपासून सेक्रेटरी या इंग्रजी शब्दाची निर्मिती झाली. सेक्रेटरियस मीन्स, सेक्रेटरियसचा अर्थ काय आहे? अशी व्यक्ती की जी दुसऱ्या महत्त्वाच्या व्यक्तीसाठी कार्य करते, काम करते. काय? समवन हू वर्क्स फॉर अ पर्सन ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स. समवन हू वर्क्स, दुसऱ्यांसाठी, दुसऱ्या महत्त्वाच्या व्यक्तीसाठी काम करते. अशी जी कामं करते दुसऱ्या व्यक्तीसाठी, त्याला काय म्हणण्यात आलेलं आहे? सेक्रेटरियस असं म्हणण्यात आलेलं आहे. आपल्याला फिल इन द ब्लँक्स किंवा MCQमध्ये मल्टिपल चॉईस, ज्यालाच आपण ऑब्जेक्टिव्हमध्ये आपल्याला विचारण्यात येतं. द वर्ड सेक्रेटरी इज डेरिव्ड फ्रॉम डॅश वर्ड. कोणता वर्ड? सेक्रेटरी हा शब्द लॅटिन वर्डपासून तयार झाला आहे, तो वर्ड आहे सेक्रेटरियस. सेक्रेटरियस या लॅटिन वर्डपासून सेक्रेटरी हा शब्द तयार झालेला आहे. त्यालाच डिरिव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड सेक्रेटरियस असं म्हणण्यात आलेलं आहे. आता सेक्रेटरी आपण लॅटिन वर्डमध्ये पाहिलं. आता रोमन टाइम्समध्ये काय? इन द रोमन टाइम्स, स्क्राइब was a professional letter writer or one who maintains confidential record. आता आपण लॅटिनमध्ये पाहिलेलं होतं. आता आपल्याला पाहायचं आहे रोमन टाइम्समध्ये, म्हणजेच रोमन साम्राज्यात सेक्रेटरीला काय म्हणण्यात येत होतं? स्क्राइब. स्क्राइब वॉज अ प्रोफेशनल लेटर रायटर. स्क्राइब हा एक काय होता? व्यावसायिक पत्र लेखक होते. वन हू मेंटेन्स कॉन्फिडेन्शियल रेकॉर्ड. ते काय कॉन्फिडेन्शियल रेकॉर्ड? म्हणजेच गुपित एक प्रकारचे ते काय करत होते? काम करत होते. एक प्रोफेशनल लेटर रायटर होते, ते एक व्यावसायिक पत्र लेखक होते रोमन साम्राज्यात. त्यांना काय म्हणत होतं? स्क्राइब असं म्हणत होतं. आता त्यानंतर रोमन साम्राज्यातील झालं. आता त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे या आपल्या ह्याच्यामध्ये, म्हणजे द ॲसेंट इंडियन हिस्ट्री, भारतीय साम्राज्यामध्ये किंवा भारतामध्ये त्याला काय म्हणण्यात येतं होतं? सेक्रेटरी यांना. सेक्रेटरी वॉज रेफर्ड टू ॲज अमात्य. भारतीय इतिहासामध्ये चिटणीसाला काय म्हणण्यात येत होतं? म्हणजे सचिवाला, सेक्रेटरीला काय म्हणण्यात येत होतं? इन ॲसेंट इंडियन हिस्ट्री, सेक्रेटरी वॉज रेफर्ड टू ॲज अमात्य, सचिवा और चिटणीस. भारतीय ह्याच्यामध्ये काय म्हणण्यात येत होतं त्याला? सेक्रेटरी यांना अमात्य, सचिवा और चिटणीस असं म्हणण्यात होतं. विच मीन्स अ पर्सन हू डज सेक्रेटरियल वर्क. चिटणीसाचे काम करणाऱ्या व्यक्तीला काय करण्यात येतं? अमात्य, सचिव और चिटणीस. विच मीन्स पर्सन हू डज सेक्रेटरियल वर्क. जो सचिवाचे, सेक्रेटरीचे कामे करत होता त्यांना भारतीय याच्यामध्ये अमात्य, सचिव और चिटणीस म्हणण्यात येतं. आता आजच्या काळामध्ये टुडेज द स्टेट अँड सेंट्रल गव्हर्मेंट ऑल्सो हॅव सेक्रेटरियस फॉर व्हेरियस डिपार्टमेंट्स फंक्शनिंग अंडर द कंट्रोल ऑफ मिनिस्टर इन द सचिवालया. अलीकडच्या काळात स्टेट
म्हणजे राज्य सरकार, सेंट्रल गव्हर्मेंट म्हणजे केंद्र सरकार. अलीकडच्या काळामध्ये टुडेजच्या म्हणजे आजच्या काळामध्ये राज्य आणि केंद्र सरकारांच्या विविध खात्यातसुद्धा चिटणीस म्हणून नियुक्त केले जातात, जे काय आहेत, कंट्रोल ऑफ मिनिस्टर इन द सचिवालया, जे सचिवालयातील मंत्री आहेत, मिनिस्टर्स आहेत, यांच्या नियंत्रणाखाली कामे करतात, यांच्या नियंत्रणाखाली कामे करतात. आता हे आपण पाहिलं होतं, तेच एक सिस्टमॅटिक फॉर्मॅटमध्ये. ओरिजिन, उत्पत्ती कशी झाली, फॉर्मर नेम फॉर सेक्रेटरी, सचिवाची म्हणजेच सेक्रेटरीची, चिटणीसाची मूळ नावे काय आहेत, त्यांची फॉर्मर नेम्स, मूळ नाव नेमकं काय आहे पाठीमागे, आणि त्याची मिनिंग आपण पाहिलं होतं. लॅटिन लँग्वेजमध्ये, लॅटिन भाषेमध्ये सेक्रेटरियस मीन्स अ कॉन्फिडेन्शियल रायटर, गोपनीय लेखक, और ऑफिसर विथ हुम सिक्रेट्स आर इन्स्ट्रक्टेड बाय द एम्प्लॉयर. एक गोपनीय लेखक किंवा अधिकारी ज्याला त्याच्या मालकाने काय देण्यात आलेलं आहे, सिक्रेट्स गोष्टी, गोपनीय गोष्टीची सूचना दिलेली आहे. त्यानंतर रोमन एम्पायर्समध्ये काय म्हणण्यात येतं, स्क्राईब. रोमन एम्पायर्समध्ये, रोमन साम्राज्यामध्ये सेक्रेटरीला स्क्राईब असं म्हणण्यात येतं. स्क्राईब मीन्स अ प्रोफेशनल लेटर रायटर, म्हणजेच व्यावसायिक पत्र लेखक ज्याला म्हणण्यात येतं. आणि इंडियन हिस्ट्रीमध्ये म्हणजेच भारतीय इतिहासात अमात्य, सचिवा और चिटणीस, त्यालाच काय, त्याचा अर्थ मिनिंग काय, अ पर्सन हू डज सेक्रेटरियल वर्क. इंडियन हिस्ट्रीमध्ये अमात्य, सचिवा, चिटणीस असे सेक्रेटरीचे फॉर्मल नेम्स होते, मूळ नावं होते. त्याची मिनिंग आहे अ पर्सन हू डज सेक्रेटरियल वर्क, गोपनीय नोंदी ठेवणारा व्यक्ती किंवा गोपनीय काम करणारा व्यक्ती किंवा सेक्रेटरियल कामे करणारा असा एक व्यक्ती. असे या ओरिजिन ऑफ सेक्रेटरी, सेक्रेटरीचे आपण फॉर्मल नेम्स आणि त्यांची मिनिंग पाहिलं हे आपण. त्यानंतर आपण डेफिनेशन आणि मिनिंग हे पाहणार आहोत.